आज दुपारी नेवासा शेवगाव रोडवर एक गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेवगावच्या दिशेने जाणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात नेवासा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या दूध डेअरी समोर घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ चालकाने एका आयशर वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण गमावले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव सुनील बाळकृष्ण माने, राहणार श्रीरामपूर असे प्राथमिक माहितीत समजत आहे. जखमी व्यक्तीवर सध्या नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून गाडी सोडून फरार झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित स्कॉर्पिओ गाडीच्या काचेवर लग्नाचे वन वे प्रिंट पोस्टर लावण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या अनधिकृत प्रिंटमुळे चालकाच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो आणि अपघाताचा धोका वाढतो.